नमस्कार। आज आपल्या किचन मध्ये बनवलेले आहेत पौष्टिक नाचणीचे लाडू। नाचणी हा धान्य खाल्ल्याने आपल्या शरीरातील उष्णता कमी होते। उन्हाळ्यात नक्की खायला हवी आणि वेट लॉस साठी आणि कॅल्शियम वाढवण्यासाठी हे नाचणी चांगली असते। त्यामुळे आपण नाचणी खायलाच हवी। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी 2 कप, म्हणजे कप हा 250 ग्रॅम म्हणजे पावशेरचा आहे। तर मग अर्धा किलो नाचणीचं पीठ घेतलेलं आहे। हे 2 कप घेतलेलं आहे, अर्धा किलो। आणि हा 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। काजू घेतलेत 10-12, अक्रोड घेतलेत 10-12, 10-15 बदाम, 7-8 खजूर आणि थोडेसे मनुके घेतलेले आहेत, किशमिश। आपल्याला अगोदर हे नाचणीचं पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे। थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचे। वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत, नक्की बनवून पहा, खूप छान बनतात। सोपी पद्धत आहे आणि वेगळी पद्धत आहे। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि तुम्हाला कुठली रेसिपी हवी ती मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये बनवून पाहायला आवडेल ती सांगा। थोडं थोडं पाणी घालून घ्यायचे, जास्त एकदम पाणी नाही घालायचे, पाणी कमी लागते नाचणीला। पीठ कसं बनवायचं याची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेली आहे। नाचणी भिजवून बांधून ठेवून मोड आणून दळून मग त्याला कपड्याने गाळून घ्यायची, अशा पद्धतीची नाचणीच्या पिठाची रेसिपी आहे। मी नाचणीचे पापड बनवले, त्याच्यामध्ये कसं पीठ बनवायचं ते दाखवलेलं आहे। तशाच पद्धतीने बनावं लागते, म्हणजे त्याच्यावरचं साल रखरखीत असतं, तर मग ते खाण्यात चांगले व्यवस्थित नाही लागत। हे आता मऊ बनवून घेतलेलं आहे डो, खूप छान झाले। जास्त पातळ नाही बनवायचे, त्याला पाणी सुटते। छान मऊ झाले, आता काढून घ्यायचे। मी आता एक प्लास्टिकचा कागद घेतलाय, त्यावरती आपल्याला त्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या। त्या लाटायला नाही जमत आहे, थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिकटल्या जाणार नाही। अशा प्रकारे ह्याला थापून घ्यायचे आहेत आपण, धपाटे जसे थापतो तशा प्रकारे। मी तळून घेणार आहे या पुऱ्या, तेल तापायला ठेवलेलं आहे, तुम्ही तुपात पण तळू शकता। मस्त अशा पातळ लाटून थापून घेतलेत मी। तेल तापलेलं आहे, आपल्याला यामध्ये आता त्या पुऱ्या सोडायच्या आहेत। मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या, छान लाल होईपर्यंत, ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे। दुसरी पण टाकायची आपल्याला। छान अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आपल्याला। मस्त तळलेले आहेत।
पहिली काढून घ्यायची आपल्याला। आता व्यवस्थित तळलेली आहे, ब्राऊन कलर आलेला आहे तिला। अशाच कडक होईपर्यंत तळून घ्यायच्यात मस्त, म्हणजे आतपर्यंत तळल्या जातील, म्हणजे पीठ कच्चं राहणार नाही आतमध्ये। दुसरी पण बेस टाकलेली आहे। मी तळत तळत बनवत आहे पण पलटी करून घ्यायची। तुम्ही कशा प्रकारे बनवता कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा। अशा प्रकारे तळून झालेले आहेत। त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि मग नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला बारीक करून घ्यायचे। गरम आहे अजून। तर थंड झालेला आहे, तुकडे करून घ्यायचे आपल्याला असे छोटे छोटे, म्हणजे मिक्सर मध्ये बारीक होतं पटकन। तर मिक्सरचं जार घ्यायचंय, त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं टाकून बारीक करून घ्यायचंय। बारीक झालेला आहे मस्त। काढून घ्यायचं आता, एका ताटात काढून घेतलंय। त्यामध्ये आता 1.5 कप गूळ घातलाय, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। म्हणजे 750 ग्रॅम गूळ घातलेला आहे मी, पाव किलोचा कप आहे। तर तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी गूळ घालू शकता। मिक्स करून घ्यायचा गूळ व्यवस्थित, कापून घेतलेला आहे मी बारीक गूळ, पण तरी सुद्धा छान मिक्स करायचा आहे। दुसऱ्या ताटात काढून घेतलंय। तर थोडं थोडं मिक्सरच्या जार मध्ये फिरवून घ्यायचंय, म्हणजे गूळ व्यवस्थित मिक्स होईल। अशा प्रकारे गूळ मिक्स झालेला आहे, व्यवस्थित काढून घ्यायचं आपल्याला। मस्त, खूप पौष्टिक असतात हे लाडू, नक्की बनवून खाऊन पहा। मस्त, सर्वांना शुगरवाल्यांना सुद्धा खाता येऊ शकतात। तूप घालायचंय, मी 2 चमचे तूप, साजूक तूप घातलेलं आहे। मिक्स करून घ्यायचे तूप।
तूप नाही टाकलं तरी चालू शकतं, पण तुपामुळे छान टेस्ट येते, त्यामुळे मी तूप वापरलेलं आहे। आता हे आपल्याला ड्राय फ्रूट्स टाकायचे। हे डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी, खजूर मी बारीक करून घेतली आणि काजू बदाम चॉप करून घेतले खिसणीने, आणि किसमिस टाकायचे आपल्याला अख्खे तसेच। हे काजू खिसून घेतलेले आहेत। ही खजूर कापून घेतली तशीच टाकणार आहे मी त्याला बारीक नाही करणार आहे, छान लागते खाताना। हे बदाम पण खिसून ठेवलेले आहेत, आणि हे किसमिस, ही वेलची पूड घातलेली आहे, थोडीशी नाही घातली तरी चालेल, ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर नाही। हे अक्रोड घालणार आहे मी खिसून, सहज खिसल्या जातात अक्रोड। अक्रोड पण तुम्हाला आवडत नसतील तर नाही घातले तरी चालतील, ऑप्शनल आहे। लहान मुले आवडीने खातील असे हे लाडू बनतात, नक्की बनवून पहा। आणि खोबऱ्याचा किस घातल्यामुळे छान टेस्ट येते, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातले तरी चालते। हे आपल्याला दुकानात मिळते डेसिकेटेड कोकोनट। तर मिक्स करून घ्यायचे आपल्याला हे सर्व, आणि हे पिस्ते वरून लावण्यासाठी लाडू वळल्यानंतर हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता सर्व जिन्नस पाहू शकता किती मस्त कलर आलाय, खोबऱ्यामुळे छान दिसतंय आणि टेस्ट पण छान येते। आता आपल्याला लाडू बनवून घ्यायचे, तुम्हाला हवे तशा आकारात बनवू शकता, कमी जास्त, लहान मोठे। मस्त त्यावरती आपण पिस्त्याचे काप घेतलेले ते लावणार आहोत। वा, भन्नाट झाले, मस्त। अशा प्रकारे बनवून घ्यायचे आपल्याला लाडू सगळे त्याचे। अर्धा किलोच्या पिठाचे 1 किलो लाडू सहज बनतात। मस्त। नाचणीचे तुम्ही काय काय पदार्थ बनवता कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की लिहून पाठवा। मस्त, हे अशा प्रकारे बनवलेले आहेत। चला तर मग असेच आपण सर्व बनवून घेऊया। हे तयार झालेले आहेत, पाहू शकता एकदम मऊ झालेले आहेत, फोडण्याची सुद्धा गरज नाहीये। मस्त, खूप छान कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे, तुम्ही नक्की बनवून पहा, जबरदस्त झालेत। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी मध्ये, तोपर्यंत अशाच रेसिपी बनवत राहा, पाहून आणि खात राहा, आनंदी राहा। आणि माझ्या व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती प्रेस करा।
आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। मस्त वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।